शेतकरी मित्रांनो, हळदीचं बेड दाबणं चालू आहे. बैला नाही का बेड दाबत आहे. हळदीचे लावल्यापासून तर कहाणीपर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी टाकीन. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. ते पहा, हे आमचे बैल, हे मी, ते आमचं शेत. ते बा एवढे बेड दाबले आतापर्यंत. आता इकडे 2-4 राहिले फक्त दाबायचे. हे आमचे बैल आहेत. हे एवढे दाबले पहा. फार सकाळपासून एवढं अजून पाणीसुद्धा पिलं नाही मित्रांनो. शेती करणं सोपं नाही मित्रांनो. शेती करणं खूप अवघड आहे. शेती खूप कष्टाची आणि मेहनतीची आहे. सोपं नाही. ज्या मुलांना शाळा शिकायचं त्यांनी शिकावं, मोठं व्हावं. ज्यांना हुशार आहे ते शिकावं. ज्यांना जे हुशार जे शाळा शिकत नाही त्याचं लय अवघड आहे मित्रांनो. शेती करणं अवघड आहे. सकाळ काम करावं लागतं शेतीमध्ये. शेती करणं आता पहा, सकाळपासून मी एवढे बेड दाबले. पाणी पिता काही न करता घाम गळायला पूर्ण अंगाचा लायला अंग व्हायला. ऊन किती तपायला मित्रांनो. 45 डिग्री झालेला आहे मित्रांनो आतापर्यंत. मला ऊन लागायचं त्याच्यामुळे मी सकाळीच लावलं आहे. कारण की लवकर सकाळी शेतीची कामं उरकून घ्या, त्यानंतर ऊन लागणार नाही मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान मित्रांनो. मग करतो आता बाकीचे काम दाबतो मग. ठीक आहे.